हॅलो स्टुडंट्स, मी अनुराधा बनकर. आज आपण इंग्लिश विषय हा मातृभाषेतून शिकणार आहोत. कारण इंग्लिश विषय हा इंग्लिश भाषेतून शिकणं फार अवघड असतं. सो आपण आपल्या मातृभाषेतून शिकण्यासाठी ही प्लेलिस्ट सुरू केली आहे. चला तर मग सुरुवात करूया. एअर फोर्स मार्शल अर्जन सिंग, अन आयकॉन ऑफ इंडियाज मिलिटरी हिस्ट्री. सो अर्जन सिंग हे आपल्या इंडियाच्या मिलिटरीमध्ये एक आयकॉनिक पर्सन म्हणून ओळखले जातात. म्हणजे त्यांची प्रतिमा खूप चांगली म्हणून ओळखली जाते. जसं आपण क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला ओळखतो, विराट कोहलीला, तसंच त्यांना आयकॉनिक पर्सन म्हणून ओळखलं जातं इंडियन मिलिटरीमध्ये. विल ऑलवेज बी रिमेंबर्ड ॲज अ वॉर हिरो. सो त्यांना वॉर हिरो म्हणून ओळखला जातो. हू हॅड सक्सेसफुली लीड अ यंग आयएफ ड्युरिंग 1965 इंडो पाक वॉर. सो 1965मध्ये इंडिया पाकिस्तान जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या IF म्हणजे इंडियन एअरफोर्सला लीड केलेलं आहे. द ओनली ऑफिसर टू अटेंड द हायेस्ट पोस्ट मार्शल. सो ते ओनली ऑफिसर होते की ज्यांनी हायेस्ट पोस्ट, इंडियन एअरफोर्समधली हायेस्ट पोस्ट आहे ती मार्शल आहे, ती अटेंड केलेली आहे. द एअरफोर्स इक्वॅलंट टू आर्मीज 5 स्टार फील्ड मार्शल. आणि ती जी पोस्ट आहे ती आर्मीमधल्या 5 स्टार फील्ड मार्शलच्या इक्वेलंट पोस्ट आहे. सिंग वॉज अ फिअरलेस अँड एक्सेप्शनल पायलट हू हॅड फ्लोन मोर दॅन 60 डिफरंट टाईप्स ऑफ एअरक्राफ्ट्स. सो त्यांना एक्सेप्शनल पायलट म्हणले कारण त्यांनी 60 डिफरंट टाईप्स ऑफ एअरक्राफ्ट्स फ्लो केले होते. ही प्लेड अ मेजर रोल इन ट्रान्सफॉर्मिंग द IF into one of the most potent air force globally and the fourth biggest in the world. सो आपल्या इंडियन एअरफोर्सला पोटंट म्हणजे पॉवरफुल बनवण्यामध्ये ग्लोबल लेवलला पॉवरफुल बनवण्यात त्यांचा खूप महत्त्वाचा रोल होता, मेजर रोल होता. अँड द फोर्थ बिगेस्ट इन द वर्ल्ड. आणि आपलं जे इंडियन एअरफोर्स आहे ते फोर्थ बिगेस्ट इन द वर्ल्ड लेवलला त्यांनी आणलेलं आहे. हिज कंट्रीब्युशन टू द इंडियन एअरफोर्स इज मॉन्युमेंटल टू द लिस्ट. सो त्यांचं कंट्रीब्युशन होतं इंडियन एअरफोर्समध्ये ते खूप मॉन्युमेंटल म्हणजे खूप इम्पॉर्टंट होतं. अँड द IF ग्रीव विथ हिम. आणि त्यांनी स्वतःला डेव्हलप करताना इंडियन एअरफोर्सला पण डेव्हलप केलं. ही वॉज द एपिटोम ऑफ मिलिटरी लिडरशिप इन क्लासिकल सेन्स. सो त्यांना एपिटोम म्हणजेच अ परफेक्ट एक्झाम्पल मानलं जातं इंडियन एअरफोर्समध्ये त्यांनी जी लिडरशिप केली त्याच्याबद्दल. अँड देअर फॉर नॉट सरप्रायझिंग दॅट ही वॉज ऑनर्ड विथ द रँक ऑफ एअरफोर्स मार्शल. म्हणून त्यांना एअरफोर्स मार्शल म्हणून त्यांना ऑनर करण्यात आलं. फॉर्मर व्हाईस चीफ ऑफ IF कपिल काक सेड. सो त्यांची ही इन्फॉर्मेशन आपल्याला इंडियन एअरफोर्समधले जे कपिल काक आहेत जे व्हाईस चीफ होते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सिंग वॉज ऑनर्ड विथ द रँक ऑफ मार्शल ऑन रिपब्लिक डे इन 2022. सो त्यांना आपला जेव्हा 2002मध्ये रिपब्लिक डे होता तेव्हा त्यांचा हा सन्मान करण्यात आला मार्शल म्हणून रँक देऊन. सॅम हरमुसजी, फ्रेमजी, जमशेदजी, मानकेशव अँड केम करियप्पा वेअर द ओनली 2 आर्मी जनरल्स ऑनर्ड विथ द रँक ऑफ फील्ड मार्शल. सो याच्या आधी आपल्या जे आर्मीमधले हे जे 2 पर्सन होते जे सॅम हरमुसजी, फ्रेमजी, जमशेदजी, मानकेशव आणि दुसरे होते ते केम करियप्पा, यांना फील्ड मार्शल म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता, ऑनर करण्यात आलं होतं. म्हणजे known as a man of few words, Singh was not only a fearless pilot but also had a profound knowledge. सो ते फक्त पायलट होते असं नाही तर त्यांच्याकडे खूप सारं नॉलेज होतं अबाउट एअर पॉवर अँड अप्लाइड इट इन अ वाईड स्पेक्ट्रम ऑफ एरियाज. आणि त्यांनी आपलं हे जे नॉलेज आहे ते खूप ठिकाणी अप्लाय केलं होतं. सिंग हॅज ॲसिड्युअसली लीड द IF ड्युरिंग द 1965 वॉर. सो त्यांनी खूप ॲसिड्युअसली मीन्स हार्डवर्क करून आपलं इंडियन एअरफोर्सला 1965मध्ये जेव्हा वॉर झालं होतं त्यावेळेला लीड केलं होतं. अँड डिनाईड सक्सेस टू पाकिस्तान एअरफोर्स. आणि पाकिस्तान एअरफोर्सकडून त्यांनी त्यांचा सक्सेस हिरावून घेतला. दो इट वॉज बेटर इक्विप विथ अमेरिकन सपोर्ट. म्हणजे पाकिस्तानला त्यावेळेला अमेरिकेने सपोर्ट केलं होतं तरी पण त्यांच्याकडून त्यांनी सक्सेस हिरावून घेतलं. हिज मोस्ट आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन वॉज ड्युरिंग दॅट वॉर. सो त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्या वॉरमध्ये होतं ते खूप आउटस्टँडिंग होतं, सेड काक. सो ही पण इन्फॉर्मेशन काक यांनी दिलेली आहे. कमांडिंग हिज रोल इन द वॉर. सो त्यांच्या या रोलबद्दल कमांडिंग म्हणजे प्रेस करताना म्हणजेच कौतुक करताना YB चव्हाण द डिफेन्स मिनिस्टर हॅड रिटर्न. सो YB चव्हाणांनी त्याच्याबद्दल असं लिहिलं आहे की एअर मार्शल अर्जन सिंग इज अ ज्वेल ऑफ अ पर्सन. सो त्यांनी सांगितलं आहे की अर्जन मार्शल सिंग हे ज्वेल पर्सन होते, म्हणजे खूप आपल्या इंडियन
इंडियन एअरफोर्समध्ये खूप महत्त्वाचे व्यक्ती होते. 12 पर्सन म्हणजे क्वाईट एफिशियंट अँड फर्म आणि अनएक्साइटेबल बट अ व्हेरी एबल लीडर. सो ह्या सगळ्या त्यांच्या क्वालिटीज दिलेल्या आहेत त्यांनी. In 1944, the Marshal had led a squadron against the Japanese during Arakan campaign, flying close air support mission during the crucial Imphal campaign, and later assisted the advance of the Allied forces to Yangon, formerly Rangoon. सो 1944मध्ये अर्जुन सिंग यांनी काय काय कामगिरी केली त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की In 1944, the Marshal had led a squadron against the Japanese during the Arakan campaign. सो हे सगळ्यात पहिल्यांदा केलं की अरक्कन कॅम्पेन म्हणून एक होतं की ज्याच्यामध्ये आपण जॅपनीजच्या अगेन्स्ट युद्ध पुकारलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या स्क्वॉड्रनला लीड केलं. दुसरं म्हणजे फ्लाइंग क्लोज टू एअर सपोर्ट मिशन ड्युरिंग क्रुशियल इम्फाळ कॅम्पेन. सो इम्फाळ कॅम्पेनमध्ये त्यांनी क्लोज एअर सपोर्ट म्हणजे जमिनीवर जे सैन्य आहेत त्यांना हवेतून मदत केली. अँड लॅटर असिस्टेड द ॲडव्हान्स ऑफ द अलाइड फोर्सेस. अलाइड फोर्सेस म्हणजे मित्र राष्ट्रांना, ॲडव्हान्सेस म्हणजे जाण्यासाठी मदत केली. टू यांगून, फॉर्मली रंगून, म्हणजे जे आधी रंगून म्हणून ओळखलं होतं आता ते यांगून आहे. तर तिथे आगेकूच करण्यासाठी म्हणजे पुढे जाण्यासाठी आपल्या अलाइड फोर्सेस म्हणजेच मित्र राष्ट्रांना त्यांनी मदत केली. सो अशा बऱ्याचशा त्यांनी गोष्टी केल्या. नेक्स्ट पेजवर जाऊया. In recognition of his feat, he was awarded the Distinguished Flying Cross on the spot by Supreme Allied Commander of South East Asia. सो साऊथ ईस्ट एशियाचे जे सुप्रीम कमांडर होते त्यांनी लगेच त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ऑन द स्पॉट डिस्टिंग्विश फ्लाइंग क्रॉस म्हणून अवॉर्ड दिलं. द फर्स्ट इंडियन पायलट टू हॅव रिसिव्ड इट. सो हे अवॉर्ड जे मिळणार आहे ते पहिले इंडियन पायलट होते की ज्यांना हे अवॉर्ड मिळाले. Singh was selected for the Empire Pilot Training Course at Royal Air Force, Cranwell in 1938 when he was 19-year-old. सो ते 1938मध्ये जेव्हा 19-year-old फक्त त्यांचं वय होतं त्यावेळेला त्यांचं रॉयल एअरफोर्समध्ये ट्रेनिंगसाठी त्यांचं सिलेक्शन झालं. अँड देन ही रिटायर्ड फ्रॉम सर्व्हिस इन 1969. Singh was born on April 15, 1919 in Loilapur, now फैजलबाद इन पाकिस्तान. सो ते लोयलापूरमध्ये त्यांचं बॉर्न झालेलं एप्रिल 15, 1919मध्ये आणि ते आता पाकिस्तानमध्ये फैजलबाद म्हणून प्लेस ओळखलं जातं. अँड कम्प्लिटेड एज्युकेशन ॲट मॉन्टेगो मेरी, नाव साहिवाल इन पाकिस्तान. सो त्यांचं एज्युकेशन मॉन्टेगो मेरी हे आधीचं नाव होतं, आता ते पाकिस्तानमध्ये साहिवाल म्हणून ओळखलं जातं. हिज फर्स्ट असाइनमेंट ऑन बिंग कमिशन वॉज टू फ्लाय वेस्टलँड वापिटी बायप्लेन्स. सो ते जेव्हा इंडियन एअरफोर्समध्ये जेव्हा जॉईन झाले तेव्हा त्यांना फर्स्ट असाइनमेंट जे दिलं होतं ते म्हणजे वेस्टलँड वापिटी बायप्लेन्स हे एअरक्राफ्टचा एक टाईप आहे तो फ्लाय करण्याची त्यांना असाइनमेंट देण्यात आली. बायप्लेन्स म्हणजे त्याच्यामध्ये पेअर्स ऑफ विंग्स असतात त्या प्लेन्सला. इन द नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स, प्रोव्हिन्स म्हणजे प्रदेश. सो नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर्स ह्या प्लेसमध्ये त्यांना हे बायप्लेन्स फ्लाय करणारे त्यांना असाइनमेंट दिली. ॲज अ मेंबर ऑफ नंबर 1 RIF स्क्वॉड्रन, कारण ते त्यावेळेला नंबर 1 RIF स्क्वॉड्रनमध्ये मेंबर होते. सो पुढे पुढे त्यांचं कसं प्रमोशन होत गेलं आपण ते बघूया. आफ्टर अ ब्रीफ स्टिंट विथ द न्यूली फॉर्म नंबर 2 RIF स्क्वॉड्रन वेअर द मार्शल फ्ल्यू अगेन्स्ट द ट्रायबल फोर्सेस. सो ते नंतर नवीन नंबर 2 RIF स्क्वॉड्रनमध्ये ते नंतर जॉईन झाले आणि तिथं त्यांनी ट्रायबल फोर्सेसच्या अगेन्स्ट त्यांनी युद्ध केलं. He later moved back to number 1 squadron as a flying officer to fly the Hawker Hurricanes. नंतर नंबर 2 मधून ते परत नंबर 1 स्क्वॉड्रनमध्ये आले, पण ते त्यावेळेला आधी मेंबर होते, आता फ्लाइंग ऑफिसर म्हणून ते मूव्ह बॅक झाले टू नंबर 1 स्क्वॉड्रनमध्ये. आणि त्यांनी तिथं गेल्यानंतर हॉकर्स हॅरिकन्स म्हणून एअरक्राफ्ट हे फ्लाय केले. ही वॉज प्रोमोटेड टू द रँक ऑफ स्क्वॉड्रन लीडर इन 1944. सो नंतर परत ते स्क्वॉड्रन लीडर म्हणून त्यांना रँक मिळाली 1944मध्ये. म्हणजे ते आधी नंबर 1 RIFमध्ये मेंबर होते, नंतर नंबर 2 RIF स्क्वॉड्रनमध्ये गेले, नंतर परत नंबर 1 RIFमध्ये ते फ्लाइंग ऑफिसर म्हणून आले, नंतर ते स्क्वॉड्रन लीडर झाले. म्हणजे हळूहळू त्यांचं प्रमोशन होत गेलं. फॉर हिज रोल इन सक्सेसफुल लीडिंग द स्क्वॉड्रन इन कॉम्बॅट ही वॉज अवॉर्डेड द डिस्टिंग्विश फ्लाइंग क्रॉस इन 1944. सो त्यांनी
कॉम्बॅटमध्ये म्हणजे युद्धामध्ये सक्सेसफुली लीड केल्याबद्दल त्यांना एक डिस्टिंग्विश फ्लाइंग क्रॉस म्हणून अवॉर्ड देण्यात आलं ऑन ऑगस्ट 15, 1947 मध्ये. ही अचीव्ह द युनिक ऑनर ऑफ लीडिंग अ फ्लाय पास्ट ऑफ ओव्हर 100 IF एअरक्राफ्ट ओव्हर द रेड फोर्ट इन दिल्ली. सो इथं फ्लाय पास्टचा जो वर्ड आला तो म्हणजे एक सेरेमनी असतो, त्यावेळेला बरेचसे एअरक्राफ्ट उडवतात, हंड्रेड्स ऑफ एअरक्राफ्ट असतात आणि ते एक स्पेसिफिक पॅटर्नमध्ये उडवले जातात. तर त्या इव्हेंटला फ्लायपास्ट म्हणतात. सो त्या फ्लायपास्टला त्या फ्लायपास्टमध्ये हंड्रेड्स ऑफ एअरक्राफ्ट्स फ्ल्यू करण्याची दिल्लीमध्ये रेड फोर्टवर त्यांना लीड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली. पुढे आफ्टर हिज प्रमोशन टू द रँक ऑफ विंग कमांडर ही अटेंड द रॉयल स्टाफ कॉलेज ॲट द UK. सो त्याच्यानंतर त्यांनी विंग कमांडर ही रँक म्हणून त्यांचं जेव्हा प्रमोशन झालं ते UK मध्ये रॉयल स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी जॉईन झाले. इमिडिएटली आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स ही कमांडेड अंबाला इन द रँक ऑफ ग्रुप कॅप्टन. आणि त्याच्यानंतर इंडियाला जेव्हा इंडिपेंडन्स मिळालं त्यांना ग्रुप कॅप्टन म्हणून अंबालाला बोलवण्यात आलं. In 1949, he was promoted to the rank of air commander and took over as a air officer commanding of an operational command, which later came to known as Western Air Command. So, 1949 मध्ये त्यांची एअर कमांडर म्हणून प्रमोशन झाल्यानंतर ते एअर ऑफिसर कमांडिंग मध्ये त्यांनी ऑपरेशन कमांड केलं. तेच AOC नंतर वेस्टर्न एअर कमांड म्हणून ओळखलं गेलं. Singh had led the distinction of having longest tenure as a AOC of an operational base. सो त्यांनी AOC मध्ये लॉंगेस्ट टेन्युअरमध्ये म्हणजे खूप मोठा पिरियडमध्ये त्यांनी काम केलं. इनिशियली फ्रॉम 1949 to 1952 अँड देन अगेन फ्रॉम 1957 to 1961. सो एवढ्या पिरियड त्यांनी खूप लॉंगेस्ट पिरियड होता की त्या पिरियडमध्ये त्यांनी AOC म्हणून काम केलं. आफ्टर हिज AOC म्हणजे एअर ऑफिस कमांडर. After his promotion to the rank of Air Vice Marshal, he was appointed as a AOC in C of an operational commander. So त्यांची परत कशी प्रमोशन झाली बघा. एअर व्हाईस मार्शल नंतर ते OC in C म्हणजेच एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून त्यांची प्रमोशन झालं. Towards the end of 1962 war, he was appointed as a deputy chief of the air staff. So 1962 मध्ये ते डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलं. अँड ही बिकम द व्हाईस चीफ, म्हणजे आधी ते डेप्युटी चीफ होते, नंतर ते व्हाईस चीफ झाले इन 1963. सो 1962 मधून 1963 मध्ये जाताना ते डेप्युटी चीफचे व्हाईस चीफ म्हणून त्यांचं प्रमोशन झालं. ही वॉज द ओव्हरऑल कमांडर ऑफ द जॉईंट एअर ट्रेनिंग एक्सरसाइज शिक्षा हेल्ड बिटवीन IF, RF अँड RAF. सो IF, RF आणि RAF यांनी एक ट्रेनिंग एक्सरसाइज ठेवलं होतं, त्याचं नाव होतं शिक्षा. सो ते त्याचे कमांडर होते. नेक्स्ट पेजवर जाऊया. ऑन ऑगस्ट 1, 1964 इन द रँक ऑफ एअर मार्शल of the Air Force, Arjun Singh took over the reins of IF. So, took the reins म्हणजे त्यांनी कंट्रोल मिळालं इंडियन एअरफोर्सवर 1964 मध्ये, जेव्हा त्यांना एअर मार्शल म्हणून रँक मिळाली. ॲट अ टाइम वेन इट वॉज स्टील रिबिल्डिंग इटसेल्फ. आणि ज्यावेळेला त्यांनी असं कंट्रोल मिळालं त्यावेळेला इंडियन एअरफोर्स रिबिल्ड होत होतं, म्हणजेच डेव्हलप होत होतं. अँड वॉज गेअरिंग अप टू मीट द न्यू चॅलेंजेस. गेअरिंग म्हणजे गेट रेडी, आणि न्यू चॅलेंजेस ला मीट करण्यासाठी ते रेडी होत होतं, म्हणजेच डेव्हलप होत होतं त्यावेळेला. सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू कीप हिज फ्लाइंग करन्सी टिल CS रँक. सो CS रँक मिळेपर्यंत ते स्वतःला फ्लाइंग करन्सी. सो फ्लाइंग करन्सी म्हणजे स्वतःला ते अपडेट करत होते, त्यांचे स्किल्स आहेत ते डेव्हलप करत होते. हॅव्हिंग फ्लोन ओव्हर 60 डिफरंट टाइप्स ऑफ एअरक्राफ्ट्स फ्रॉम प्री वर्ल्ड वॉर टू एरा बायप्लेन्स टू मोर कंटेम्पररी नॅट्स अँड वॅम्पायर्स. सो त्यांनी 16 डिफरंट टाईप्सचे एअरक्राफ्ट्स फ्ल्यू केले होते, म्हणजे जसे की प्री वर्ल्ड वॉर 2 जेव्हा झालं तेव्हापासून बायप्लेन्स ते अगदी कंटेम्पररी नॅट्स म्हणजे आत्ताचे जे नॅट्स अँड वॅम्पायर्सचे जे एअरक्राफ्ट्स आहेत ते सुद्धा त्यांनी फ्ल्यू केले होते. ही वॉज ऑल्सो फ्लोन इन द ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स लाईक द सुपर कॉन्स्टलेशन. सो त्यांनी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स जसं की त्यांचं सुपर कॉन्स्टलेशन म्हणून आहे ते सुद्धा त्यांनी फ्ल्यू केले होते. In 1965, when Pakistan launched its Operation Grand Slam with an armor thrust
targeted at the vital town of Aknur, Singh led IF through the war with courage, determination and professional skill. सो 1965 मध्ये पाकिस्तानने जेव्हा अखनूर टाउनला टार्गेट केलं, सो त्यावेळेला सुद्धा सिंग यांनी त्याला इंडियन एअरफोर्सला लीड केलं विथ करेज, डिटर्मिनेशन अँड प्रोफेशनल स्किल. ही इन्स्पायर्ड IF टू व्हिक्टरी डिस्पाइट द कन्स्ट्रेंट्स इम्पोज्ड ऑन द फुल स्केल यूज ऑफ एअरफोर्स कॉम्बॅट पॉवर. सो आपल्या इंडियन एअरफोर्सवर कन्स्ट्रेंट म्हणजे खूप सारे रेस्ट्रिक्शन्स होते. हे रेस्ट्रिक्शन्स असताना सुद्धा त्यांनी आपल्या इंडियन एअरफोर्सला इन्स्पायर केलं व्हिक्टरी मिळवण्यासाठी. सिंग वॉज अवॉर्डेड पद्मविभूषण फॉर हिज अस्ट्यूट लिडरशिप ऑफ एअरफोर्स ड्युरिंग द वॉर. सो त्यांची वॉरमध्ये जे काही लिडरशिप केली त्याबद्दल त्यांना पद्मविभूषण अवॉर्ड सुद्धा दिलेलं आहे. Subsequently, in recognition of the Air Force contribution during the war, the rank of CS was upgraded and Arjun Singh became the first Air Chief Marshal of the Indian Air Force. So, त्यांनी जे काही इंडियन एअरफोर्समध्ये जे कंट्रीब्युशन केलं आहे त्याच्याबद्दल त्यांना CS वरून त्यांचं प्रमोशन होऊन CS पासून ते त्यांचं प्रमोशन होत ते काय झाले, एअर चीफ मार्शल झाले. ही रिमेन्ड अ फ्लायर टू द एंड ऑफ हिज टेन्युअर इन IF, व्हिजिटिंग द फॉरवर्ड बेसेस अँड युनिट्स, फ्लाइंग विथ द स्क्वॉड्रन. सो शेवटपर्यंत म्हणजे त्यांचं जरी प्रमोशन होत राहिलं तरी ते फ्लायर म्हणूनच राहिले शेवटपर्यंत. त्यांनी बरेचसे एअरक्राफ्ट फ्लाय केले आणि त्यांनी बऱ्याचशा प्रदेशांना भेटी दिल्या, जसं की फॉरवर्ड बेसेस म्हणजे लष्कराच्या काही तुकडे असतात, युनिट्स असतात, त्यांना त्यांनी व्हिजिट दिल्या. He retired in August 1969, thereupon accepting the ambassadorship to the Switzerland. सो 1969 मध्ये त्यांनी रिटायर झाल्यानंतर स्वित्झर्लंडला अँबॅसेडर म्हणून त्यांची नेमणूक झाली. ही वॉज द लुटियंट गव्हर्नर ऑफ दिल्ली फ्रॉम डिसेंबर 1989 टू डिसेंबर 1990. त्याच्यानंतर ते इंडियन गव्हर्नमेंटमध्ये लुटियंट गव्हर्नर म्हणजेच लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून 1989 टू डिसेंबर 1990 पर्यंत त्यांनी काम केले. Having been a source of inspiration to all the personnel of armed forces through the year, the government conferred the rank Marshal of the Air Force upon Arjun Singh in January 2002. So, हे जे ते सोर्स ऑफ इन्स्पिरेशन होते आपल्या इंडियन एअरफोर्समध्ये, त्याच्याबद्दल आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना मार्शल ऑफ द एअरफोर्स म्हणून त्यांना रँक दिली जानेवारी 2002, मेकिंग हिम द फर्स्ट अँड द ओनली 5-स्टार रँक ऑफिसर विथ द इंडियन एअरफोर्स. आणि ते आपल्या इंडियन एअरफोर्समधले पहिले असे पर्सन होते की ज्यांना 5-स्टार रँक मिळालं.